तर राऊतांनी दाखल केलेला खटला सध्याच्या न्यायाधीशांकडे नको असं राणेंनी मागणी केलेली आहे। नितेश राणे यांच्या वकिलांची न्यायालयाकडे ही मागणी। राऊत मानहानी प्रकरणी सध्या न्यायाधीश कुलकर्णींसमोर सुनावणी सुरू आहे। राऊतांनी दाखल केलेला खटला सध्याच्या न्यायाधीशांकडे नको अशी मागणी राणेंच्या वकिलांकडून करण्यात आलेली आहे। नितेश राणे यांच्या वकिलांची न्यायालयाकडे ही मागणी। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबतच जोडले गेलेले आहेत। कृष्णा, काय माहिती? ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्या विरोधामध्ये मानहानीचा खटला माझगाव कोर्टामध्ये दाखल केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये नितेश राणे कोर्टात हजर न झाल्यामुळे एनबीडब्ल्यू वॉरंट जारी झालेलं होतं आणि ते रद्द करताना त्यांनी हजर राहावं अशा पद्धतीची अट घालण्यात आलेली होती। त्यानुसार नितेश राणे आज माझगाव कोर्टात हजर झाले। मात्र हजर झाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी हा खटला सध्याच्या न्यायाधीशांसमोर नको, तो दुसरीकडे ट्रान्सफर करावा अशी मागणी केलेली आहे। मात्र त्याच्यावरती अद्याप तरी निर्णय झालेला नाहीये। मात्र हे प्रकरण दुसऱ्या न्यायाधीशांकडे का वर्ग करण्यात यावं याचं कुठलंही कारण नितेश राणे यांच्या वकिलांनी कोर्टासमोर दिलेलं नाहीये आणि कोर्टाने ते सुद्धा विचारलं असता सध्या माझ्यासमोर हे प्रकरण आहे, त्यामुळे सध्या तरी यावरती सुनावणी सुरू राहील अशा पद्धतीने कोर्टानं स्पष्टीकरण दिलं। त्याचबरोबर नितेश राणे यांच्या वकिलांनी नितेश राणे हे मागच्या पुढचे काही दिवस बाहेरगावी जातात, त्यामुळे 11 तारखेला सुनावणी घेण्याची विनंती केली। त्यानुसार 11 तारखेला पुढील सुनावणी घेण्यात आलेली आहे। मात्र नितेश राणे यांच्या वकिलांच्या माध्यमातून हे प्रकरण दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग करण्यात यावं ही जी मागणी करण्यात आलेली आहे त्यावरती येत्या काळात नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।